विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि अयोध्येतल्या कथित दानचोरी प्रकरणी संसदेत आजही विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब। सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेमध्ये चर्चेविना झालं मंजूर। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मिळाली मान्यता। देयकांमधील विलंब कमी करण्यासह वाद निवारण प्रक्रिया आता होणार सुलभ। फेसबुकवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीची कठोर भूमिका, मेटाच्या अधिकाऱ्यांनी मागितली माफी। उझबेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बख्तियार ओदलोविच यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट। प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध केले अधोरेखित। आरोग्य सेवा आणि औषध निर्माण यासारख्या क्षेत्रांमधलं सहकार्य आणि गुंतवणूक वाढवून पुढील 3 वर्षांमध्ये भारत उझबेकिस्तान व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट, पियुष गोयल। कायद्यानुसार विद्यार्थ्यांविरुद्धचे एफआयआर बंद करण्याचे किंवा मागे घेण्याचे अधिकार राज्यांना, नीट पेपरफुटी आंदोलन सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा। शालेय अभ्यासक्रमामध्ये नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करायच्या सूचना। ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार, या संदर्भातल्या शंका निरसनासाठी व्यापक जनजागृती करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। जुलै महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीनंतर राज्य सरकारकडून बाधितांसाठी सर्वसमावेशक आर्थिक मदत पॅकेज जाहीर। महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणी ब्रुजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। आणि ग्लो लेक ठरलं अरुणाचल प्रदेशातलं पहिलं रामसर स्थळ, यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची संख्या 101 वर पोहोचली।